पुढच्या वर्षी युरोपला जायचे ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीत सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. शिंदे, फडणवीस आणि अजितदारांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आज बैठकीची शक्यता. बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार. शिंदेंच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. संजय शिरसाटांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करतील. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असावेत. शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या. केसरकर यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतो, मात्र शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा जिंकली. शिंदे सरकारमध्ये अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. दादा सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप आमच्यात कुणाच्याही नावावर चर्चा नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. लाडका कोण सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार. 2100 रुपये देणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. कटेके तो कटेकेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं. मविया आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार. विधानसभेतील पराभवावर शरद पवारांचा आरोप. ईव्हीएमवर भाष्य करण्याइतकी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. कोणी म्हणतं ईव्हीएम गुजरातमधून आणली, कोणी म्हणतं मध्य प्रदेशातून आणली. शरद पवारांचं अप्रत्यक्षपणे ईव्हीएमकडे बोट. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते साफ झाले. लातूरला एक पडला, दुसरा निसटता निसटता निघाला. अशोक चव्हाणांची अमित देशमुख, धीरज देशमुखांवर टीका. महायुती सरकारमध्ये बावनकुळे महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री राहण्याची शक्यता. कोल्हापूरच्या चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा. अपक्ष आमदार शिवाजी पाटलांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतली. महायुतीत 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रिपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. लोकांनी सांगूनच पाठवलं की आता मंत्रिपद घेऊनच या, त्यामुळे मंत्री होणार म्हणजे होणार. मंत्रिपदाची माळ आता गळ्यात नाही पडणार तर मग कधी पडणार? माझे कोटही तयार असतात. भरत गोगावलेंचं वक्तव्य. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतला, आता मंत्रिपद दिलं तर बरं होईल. नरहरी झिरवाळ यांच्याकडून इच्छा व्यक्त. नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा. जे ठाकरेंबाबत घडलं ते लवकरच शिंदेंबाबत घडेल. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही. सूत्रांची माहिती. 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल. धारणा चुकीची. अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यावर सीएम पदाची शपथ घेण्यात आली. विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरला. शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड. उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड. देवगिरीवर बैठकीत निर्णय. राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. विधानसभेत झालेल्या पराभवावर बैठकीत चिंतन करणार. शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन. ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक. मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार. शरद पवार गटाची 30 नोव्हेंबरला मुंबईत बैठक. नवनिर्वाचित आमदारांचं प्रभूत उमेदवारांनाही बैठकीचं निमंत्रण. देवाभाऊ भावी मुख्यमंत्री. नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी. धरमपेठ परिसरातच फडणवीसांचं निवासस्थान. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट. रणनीतीबाबत तात्काळ ठरणार नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक घेण्याची आमच्या नेतृत्वाला विनंती केली. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. वयावरून होणाऱ्या टीकेला पवारांचं उत्तर. अपेक्षा होती तसा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय. माझ्याकडे जास्ती माहिती नाही, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही. विधानसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया. महायुतीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. काही पैसाही देण्यात आला. त्यांनी प्रचार केला की आम्ही सत्तेत नसलो तरी योजना बंद होईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. शरद पवारांचं मत. अनेक ठिकाणी भाजपनं राज ठाकरेंना उमेदवार उभे करायला लावले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आशादायी चित्र असतं. संजय राऊतांची टीका.
निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता काढून घेण्याची शक्यता. एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं नसल्यानं पक्षाची मान्यता देण्याची चिन्ह. माजी विधानसभा सचिव अनंत खडसेंची माहिती. फक्त अमावस्या पौर्णिमेला राजकारण, पूर्णवेळ राजकारणात राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही. मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकरच जाहीर होईल. गुणरत्न सदावर्तेंची टीका. महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली तर सहमत नाही. मला महायुतीने पुरस्कृत केलं. जागा भाजपची असल्यानं माझा पाठिंबा भाजपलाच. रत्नाकर गुट्टेंकडून स्पष्ट. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है. चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल. निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार. पटोलेंची प्रतिक्रिया. सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. मनोज जरांगेंचा इशारा. शिंदेदादांनी काय तीर मारला की त्यांना इतक्या जागा मिळाल्या. संघाने घरोघरी केलेल्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसला. संजय राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्राच्या इतिहासात असे निकाल कधी लागले नाहीत. महाराष्ट्रातील परिस्थिती आणि निकाल यात 100% तफावत. जितेंद्र आव्हाडांची निकालावर प्रतिक्रिया. राज्याला विरोधी पक्षनेते नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं. लोकसभेत खोटं बोलून मतं घेतली. बावनकुळेंची टीका. लोकसभेनंतर मवियात अहंकार वाढला. विजय नम्रतेने स्वीकारावा अन्यथा तो प्रभावाच्या दिशेनं जातो. सुधीर मुनगंटीवारांचा मवियाला टोला. मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली मात्र यश आलं नाही. अब्दुल सत्तारांचा दावा. तर आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत अशी मागणी. मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला. जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या. छगन भुजबळांचा आरोप. बच्चू कडूंनी 20 वर्षात 20 लोकांनाही रोजगार दिला नाही. कुठला उद्योग त्यांनी आणला नाही. त्यामुळे बच्चू कडूंचा पराभव करणे मोठी गोष्ट नव्हती. आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंना टोला. महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार. विधानसभेत डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी. विधान परिषदेवरील आमदार विधानसभेत निवडून गेल्यानं भाजपच्या 4 शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही प्रत्येकी 1 जागा रिक्त. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा. माळशिरसमध्ये पराभव झाल्यावर राम सातपुतेंची मागणी. बाळासाहेब थोरातांच्या शहरात सुजय विखेंनी साजरा केला वाढदिवस. सुजय विखेंनी कापला टायगर अभी जिंदा है लिहिलेला केक. काँग्रेसच्या बंटी शेळकेंनी भाजपच्या प्रवीण दटकेंची भेट घेतली. शेळकेंनी प्रवीण दटकेंना पेढावर पुष्पगुच्छ दिला. भाजपचे जास्त आमदार असल्यानं फडणवीस मुख्यमंत्री होतील. ठाकरेंनी फडणवीसांना धोका देऊन सत्ता स्थापन केली होती. रवी राणांचं वक्तव्य. जळगावच्या अमळनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून अभिषेक. मुरबाडमध्ये किसन कथोरेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. किसन कथोरेंना मंत्रिपद मिळावं म्हणून मुरबाडमध्ये बॅनर. भाजपचे किसन कथोरे सलग 5 वेळा विधानसभेत विजयी. नारायण कुचे यांच्या समर्थकांकडून बदनापुरात भावी मंत्री आणि मंत्री महोदय अशी बॅनरबाजी. आमदार योगेश कदम आणि श्रेया कदम यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या माहितीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. यवतमाळमध्ये पराभवानंतर संजीव रेड्डी बोतकुलवार यांना अश्रू अनावर. विजाला नगराध्यक्ष केलं. त्यानेच माझ्या विरोधात प्रचार केल्याचा तारेंद्र बोर्डे यांच्यावर रेड्डी यांचा आरोप. निकाल आश्चर्यकारक आहेत. असे निकाल अपेक्षित नव्हते. नक्कीच काहीतरी झालंय. यशोमती ठाकूरांकडून शंका व्यक्त. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन असणार. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक. सभागृहाचं काम चालू देण्याचं सरकारचं विरोधकांना आवाहन. तर अदानी मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे काँग्रेसची मागणी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 3 दिवसांच्या इटली दौऱ्यावर जाणार. G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर सहभागी होणार. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत लढणार नाही. बसपाच्या अध्यक्षा मायावतींकडून घोषणा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. कराडच्या प्रीती संगमावर समाधीस्थळी अभिवादनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमान 14 अंशांपर्यंत. मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून 27 नियमांमध्ये सुधारणा करत आणखी 2 नियमांची भर. धुरामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी बांधकाम ठिकाणी कामगारांना चूल पेटवून जेवण बनवण्यास आणि शेकोटी पेटवण्यास बंदी. दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. गुणवत्ता निर्देशांक 412 वरून 318 वर.
स्थानकावरून सुटणाऱ्या 20 एक्सप्रेसला विलंब. मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवशी नाईट ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं 20 गाड्यांवर परिणाम. नेरूळ उरण मार्गावर नवी लोकल धावणार. मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये 12 डब्यांची साधी लोकल दाखल. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये लोकलची निर्मिती. पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात. मार्च 2025 अखेर इथून मेट्रो ट्रेन धावणार. रोजच्या वाहतूक कोंडीनं वैतागलेल्या आयटी आणि इतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार. कशेडी घाटाच्या नवीन बोगद्यातील शनिवारी दुपारपासून वाहतूक बंद. भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात आल्यानं निर्णय. मुंबईतील शिव कोळीवाड्याच्या सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. मुंबईत रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षा प्रवास महाग होऊ शकतो. रिक्षाच्या भाडेदरात 2 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा चालकांची मागणी. दादर पूर्वेतील उड्डाणपुलाखालील एसटी पार्किंगचा प्रश्न सुटणार. उड्डाणपुलाखालील एसटी महामंडळाचे पे अँड पार्किंग बंद करण्याचा पालिकेचा आदेश न्यायालयाकडून रद्द. मुंबईत पश्चिम रेल्वेला होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट आणि दुकान भाड्यांमधून 19 महिन्यांमध्ये 164 कोटी 36 लाख रुपयांचा महसूल. चिंचवड मतदारसंघात नोटाचा सर्वाधिक वापर. पिंपरी चिंचवड, भोसरी, मावळ मतदारसंघात 13,720 मतदारांची नोटाला पसंती. नवोदयच्या 9वी आणि 11वीतील प्रवेश परीक्षेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. विद्यार्थ्यांना 26 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची संधी. पुण्यातील देहूत कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू. देहूमध्ये राज्यभरातून दिंड्या दाखल. भाविकांना वारी दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाची जय्यत आहे. शिर्डीत साई भक्तांना हार, फुलं वाजवी दरात मिळणार. मागील वर्षी करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाची दुरवस्था. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या उस्मानिया पार्क भागातून गावठी पिस्तुलासह एका संशयिताला अटक. पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह 32,000चा मुद्देमाल जप्त. जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना अडचण. बाहेरच्या गावातून जास्त पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवडीला सुरुवात. जिल्ह्यात 10,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता. सोयाबीनची सरकारकडून हमीभावानं खरेदी सुरू. दर 5,000वर. पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव. जालना जिल्ह्यातील शेतकरी अग्रिम विम्यापासून वंचित. विम्याची 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन अपूर्ण. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक. फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाल्यानं कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, गवार, कोबीच्या दरात वाढ. सोलापूरच्या करमाळ्यातील फिपरवाडीत अज्ञाताकडून 2.5 एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारलं. शेतकरी सुभाष पाबळे यांचं 11 लाखांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात गव्हाच्या पेरणीत मोठी घट. गव्हाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 30% घट झाल्याची माहिती. वाशिमच्या मंगरुळपीरमधील शिवणीत 1.5 एकर शेतात वांग्याची लागवड. पारंपरिक पिकं न घेता शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि नगदी पिकांकडे कल वाढला. फलटणच्या जिंती गावात काळभैरव जन्मोत्सवानिमित्त शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा. यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या 162व्या जयंतीनिमित्त विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग कार्यक्रमाचं आयोजन. तंत्रज्ञानाच्या वापरात ज्येष्ठ नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी तरुणांचं मोठं योगदान. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करा. मन की बात कार्यक्रमातून मोदींचं तरुणांना आवाहन. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा डिजिटल अरेस्टचा उल्लेख. सरकारमध्ये डिजिटल अरेस्टची तरतूद नसून हा लोकांना अडकवण्याचा डाव असल्याचं मोदींचं म्हणणं. उत्तर प्रदेशच्या संभल भागात दगडफेकीसह घरांची तोडफोड. शाही जामा मशिदीत सर्व्हे करण्यासाठी अधिकारी गेल्यानंतर घडली घटना. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आज सौदी अरेबियात मेगा लिलाव संपन्न. पुढील 2 दिवस खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस. रिषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. रिषभ पंतसाठी लखनौने तब्बल 27 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या मेगा लिलावात केएल राहुलची दिल्ली कॅपिटल्स संघात वर्णी. केएल राहुलवर 14 कोटी रुपयांची बोली. आयपीएल लिलावात फिरकीपटू युजवेंद्र चहल मालामाल. चहल 18 कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्सच्या संघात. आयपीएलच्या मेगा लिलावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर 12.25 कोटींची बोली. पंजाब किंग्सची तिजोरी उघडली. श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग मालामाल.
पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख तर अर्शदीप सिंगसाठी 18 कोटींची बोली. निवडणुका संपताच गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादकांना झटका. गोकुळकडून गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात. बेस्ट कर्मचाऱ्यांना या आठवड्यात दिवाळीचा बोनस मिळण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नव्हता. पुढच्या वर्षी युरोपला जायचे ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज.